पनवेल महानगरपालिकेने मे महिन्यात मोठ्या गाजावाजात सुरू केलेल्या शुभारंभ उपक्रमानंतरही वडाळे तलाव पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात सापडला आहे। विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी तलावाची पाहणी करत संपूर्ण तलाव जलपर्णीने व्यापल्याचा दावा केला आणि एवढ्या मोठ्या तलावाच्या साफसफाईसाठी केवळ एकच बोट कार्यरत असल्याबद्दल महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। जलपर्णीमुळे तलावाच्या पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली। मात्र या आरोपांना उत्तर देताना महापौर नितीन पाटील यांनी वडाळे तलावाची साफसफाई हे आपले प्रथम प्राधान्य असल्याचे सांगितले। पावसाळ्यात जलपर्णीची वाढ वेगाने होत असल्याने सध्या एक बोट कार्यरत असून पावसाळा संपल्यानंतर अधिक प्रभावीपणे साफसफाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे शुभारंभ उपक्रमाच्या प्रभावीतेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत। हो, त्याचवेळी मी माझे मत मांडलं होतं। त्यावेळी ते सांगितलं तर 1 महिन्यामध्ये कसा झालेला बदल असेल, 3 महिन्यामध्ये बदल कसा असेल आणि 6 महिन्यामध्ये जवळजवळ 80% बदल होऊन नष्ट झालेले असतील आणि येत्या वर्षभरात हे कम्प्लिटली नष्ट होणार। परंतु आज जर तुम्ही पाहिले मे पासून तर आता माझ्या माहितीप्रमाणे 3 महिने झाले। 3 महिन्यामध्ये आज हा बदल बघा, पूर्णता वाढलेली आहे। ते तलावाची पूर्ण नष्ट झाली आणि इथं ते ठेवलं होतं का कंटिन्यू इथं जबलपूरवरनं जी कमिटी आली होती त्या जबलपूरवाल्यांना आपण जे 18 लाख रुपयाचं जे काम दिलं होतं आलं लक्षात, त्याच्यामध्ये ते प्रयोग करणार। आम्ही त्यावेळी सांगितलं होतं का असंच प्रयोग एकदा रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग इथं केलेलं होतं, कूर या तलावामध्ये तिथं कमल असायचं, तिथं सुद्धा ही जलपरी वाढत होती। पण ते सांगितलं त्याच्यापेक्षा इथला सेल्वेरियन माणूस म्हणून ही मूळची जी ही आहे आलं लक्षात ना, तिचं जी प्रक्रिया करण्याची आमच्याकडे नवीन जबलपूरवरनं कमिटी आहे ते करणार काम आणि त्यांना आम्ही काम दिले। आणि त्याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे स्टँडिंग कमिटीला मी त्यावेळी 8 कोटी रुपयाचं टेंडर हीच काढण्यासाठी दिलं होतं। हे पटवून दिलं होतं मी का सदर्व 8 कोटी रुपये तुम्ही फक्त या तलाव साफ करण्यासाठी घालवता। आलं लक्षात ना, कोणत्या साफ करण्यासाठी तर फक्त ही आपला जो जलपरी आहे ही जलपरी निघण्यासाठी आलं लक्षात ना। ह्या जलपरी संदर्भात त्यांनी सांगितलं का ज्या मच्छी असतात, जे प्राणी पक्षी असतात त्यांना ऑक्सिजन घ्यायला मिळत नाही, त्याच्यामुळे हे काढणं महत्त्वाचं होतं। पण हे प्रयोग जे दिलं ते प्रयोग चुकीच्या पद्धतीने होते। आज तुम्ही पहा कुठं इथं संरक्षण नाही आहे, कोण इथं त्यांचा स्टाफ नाही आहे। ते कंटिन्यू सांगितलं होतं आम्ही इथंशी वर्षभर इथं माणूस ठेवला जाईल, परंतु आज मी स्वतः इथं पाहणी करायला आलो। आमचे मित्र नगरसेवक हरिजी केने गट नेते आमचे केतन भगत आहेत, पुन्हा आमच्या नगरसेवक प्रकाशजी म्हात्रे आहेत। पण इथं पाहिल्यावर तुम्ही अवस्था पहा इथंशी, म्हणजे या पर्यावरण नष्ट करायला निघालं अशा आम्हाला शंका वाटायला लागली। मे महिन्यात पनवेल महानगरपालिकेने ICAR खरपतवार संशोधन संचालनालयाच्या सहकार्याने जैविक पद्धतीने जलतण नियंत्रणासाठी शुभारंभ उपक्रम सुरू केला होता। मात्र सध्याची परिस्थिती पाहता या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मी हे मान्य करतो, नागरिकांनी ज्या पाण्याच्या बाटल्या वापरलेल्या जे आपण कोल्ड्रिंक पितो या बाटल्या टाकलेल्या आहेत। मी यासाठी पुन्हा एकदा तिथे जाऊन आलो आणि त्यासाठी आवश्यक त्या सूचना मी दिलेल्या आहेत। तिथे एक होडी ठेवलेली आहे आपण आणि होडीद्वारे आपण त्या सर्व बाटल्या काढण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे। निश्चितच ती जी वनस्पती आहे ही वनस्पती पावसाळ्यानंतर निश्चितच कमी होताना दिसेल। पावसाळ्यात जरी ती जोमाने वाढत असली तरी पावसाळ्यानंतर मात्र त्याचा इफेक्ट हा नक्कीच दिसणार आहे। त्यामुळे वडाळे तलाव स्वच्छ करणं हे माझं प्राथमिक आणि सर्वप्रथम प्राधान्याने काम आहे आणि ते मी निश्चितच करणार आहे। मे महिन्यात आपण एक समिती आलेली, त्या समितीत जलपर्णीसाठी जे उपाययोजना केलेल्या त्याचा काही फरक पडलेला आहे? त्याचा फरक हा निश्चित पडलेला आहे। मी त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधलेला आहे, ते या क्षेत्रातले तज्ज्ञ असे आहेत। त्यामुळे त्यांनी निश्चितच सांगितलंय की जसं मी मगाशी म्हणालो की पावसाळ्यामध्ये ती वनस्पती पुन्हा जोमाने वाढते, त्याचा स्पीड वाढतो, पण पावसाळा झाल्या आपल्याला त्याच्यावरला फरक हा निश्चितच दिसणार आहे आणि सध्या साफसफाई आपण चालू केलेली आहे। विरोधी पक्षाकडून उपक्रमाच्या प्रभावीतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना महापालिका प्रशासनाने पावसाळ्यानंतर अधिक प्रभावी साफसफाईचं आश्वासन दिलंय। आता वडाळे तलावाच्या कायमस्वरूपी संवर्धनासाठी कोणती ठोस उपाययोजना केली जाते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय।